Hello students, welcome all of you in the online lecture of Residential High School Shevgaon. Today we see standard 9th subject mathematics part 1st, chapter 1st sets. या चॅप्टरमध्ये आपण मागील काही तासिकेमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 यावरील एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ सेट हे देखील अभ्यासले आहेत. त्यामध्ये फायनाईट सेट्स, इनफायनाईट सेट्स, सिंगलटन सेट, एम्प्टी सेट, त्याचबरोबर वेगवेगळ्या टाईपचे जे काही सेट्स आहेत, टाईप्स आहेत, ते आपण अभ्यासलेले आहेत. आणि वेन डायग्रॅम हा कन्सेप्ट देखील आपण मागील तासिकेमध्ये अभ्यासलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण सबसेट हा सब टॉपिक अभ्यासणार आहोत. सो सी हिअर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सबसेट. सो यू नो दॅट सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. ओके, नाउ व्हॉट इज द सबसेट? If A and B are any two sets and every element in set B is also element of set A. ओके, पहा या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करा काय दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी ए आणि बी हे दोन सेट आहेत. कसे आहेत हे दोन सेट? तर एव्हरी इलेमेंट ऑफ सेट बी म्हणजे बी या सेटमधील प्रत्येक इलेमेंट हा कसा आहे? दॅट कंटेन्स इन द सेट ए. म्हणजे बी मधील प्रत्येक इलेमेंट हा सेट ए मध्ये देखील आहे. आणि असं जर असेल तर बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. ओके, देन वी कॅन से दॅट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. म्हणजेच बी या संचाला ए या संचाचा उपसंच असे म्हणतात. ओके, एव्हरी इलेमेंट ऑफ सेट बी इज द element of set A, then B is the subset of set A. Symbolically it can be written as this way: B is the subset of set A, or we can also write it as B is subset of A, like that. This is the symbol of subset. Okay, now let us see the examples based on the subset. Here A and B are any two sets. ए हा एक सेट आहे, त्यामध्ये इलेमेंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8 हे इलेमेंट आहेत सेट ए मध्ये. आणि हा जो काही सेट दिलेला आहे तो लिस्टिंग मेथडमध्ये दिलेला आहे पहा. त्याचबरोबर सेट बी दिलेला आहे, दॅट कंटेन्स द इलेमेंट 2, 4, 6, 8. ओके, दीज आर टू सेट्स. यू कॅन रिप्रेझेंट दॅट सेट ॲज बाय वेन डायग्रॅम. हेच दोन सेट आपण वेन डायग्रॅमने देखील रिप्रेझेंट करू शकता. पहा या ठिकाणी क्लोज फिगरमध्ये सेट ए दिलेला आहे. या सेट ए मध्ये इलेमेंट लिहिलेले आहेत आपण पहा 1, 5, 7, 3 हे इलेमेंट आहेत. त्याबरोबर 2, 4, 6 आणि 8 हे जे काही इलेमेंट आहे तर ते बी मध्ये आहे पहा. आणि बी जो काही सेट आहे तो ए या सेटमध्येच दिलेला आहे पहा. या ठिकाणी फिगरवरनं तुमच्या लक्षात येत असेल का बी हा जो काही सेट आहे हा सेट ए मध्ये आहे आणि बी या सेटमध्ये हे इलेमेंट आहे पहा 2, 4, 6 आणि 8 हे जे काही बी मधले इलेमेंट आहेत ते इलेमेंट ए मध्ये देखील दिसतात पहा. 2 हा इलेमेंट बी मध्ये आहे, ए मध्ये देखील आहे. त्याचबरोबर बी मधील हा जो काही 4 आहे तो सेट ए मध्ये देखील दिसतोय. बी मधील सेट बी या सेटमधील इलेमेंट जो 6 आहे तो ए मध्ये देखील आहे. त्याचबरोबर 8 हा जो काही इलेमेंट आहे बी मधला तो ए या सेटमध्ये आहे. म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये तुमचं असं लक्षात येते की बी या सेटमधील प्रत्येक इलेमेंट हा सेट ए मध्ये आहे. ओके, एव्हरी इलेमेंट इन सेट बी इज द इलेमेंट ऑफ सेट ए. त्यामुळे बी या सेटमधले 2, 4, 6 आणि 8 हे जे काही इलेमेंट आहेत ते बी मध्ये लिहिलेले आहेत आणि ते सर्वच इलेमेंट ए मध्ये देखील आहेत. त्यामुळे तो जो काही सेट बी आहे तो ए या सेटच्या आतमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे पहा आपण. त्यामुळे हे जे काही 2, 4, 6, 8 इलेमेंट आहेत हे ए या सेटमध्ये देखील आहेत आणि बी या सेटमध्ये देखील आपण रिप्रेझेंट केलेले आहे. दिस इज द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ two sets A and B by using
the Venn diagram. And you can say that here B is the subset of set A. Okay, every element of set B is the element of set A. Okay, are you understand the concept of subset? त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी आहे, छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू शकतात. सबसेटची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बा, स्टुडंट्स हू कॅन स्विम, म्हणजे ज्याला पोहता येते अशा विद्यार्थ्यांचा संच दिलेला आहे, सेट दिलेला आहे. स्टुडंट्स, सेट ऑफ स्टुडंट्स हू कॅन स्विम. आणि आणखी एक सेट दिलेला आहे, स्टुडंट्स इन द क्लास, म्हणजे टोटल क्लासमधील तुमचे स्टुडंट आणि त्यापैकी पोहता येणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा एक संच दिलेला आहे. मग यापैकी कुठला सेट हा कुठल्या सेटचा सबसेट होणार आहे? तर पहा, स्टुडंट्स हू कॅन स्विम हा जो काही सेट आहे, सेट ऑफ स्टुडंट्स हू कॅन स्विम हा जो काही सेट आहे, हा सेट स्टुडंट्स इन द क्लासचा सबसेट होणार आहे. कारण प्रत्येक पोहता येणारा जो काही मुलगा आहे तो त्या क्लासमधलाच असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं एव्हरी इलेमेंट in the set of students who can swim is the element of set of students in the class, and therefore here student who can swim, that set is the subset of the set of students in the class. ओके, वेन डायग्रामच्या सहाय्याने तुम्ही हे इझिली लिहू शकता. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. अ सेट ऑफ फ्रूट्स गिवन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फळांचा संच दिलेला आहे. दिस इज द सेट ऑफ फ्रूट्स. ओके, त्यानंतर त्याचे सबसेट लिहू शकता तुम्ही, फ्रूट्स विथ वन सीड, म्हणजे एक सीड असलेल्या फळांचा संच, अँड फ्रूट विथ द मोर दॅन वन सीड, म्हणजे एकापेक्षा जास्त बिया असलेल्या फळांचा संच आहे. आणि हा जो काही सेट आहे हा एक बी असलेल्या फळांचा संच आहे. मग या सेटला तुम्ही ए सेट कन्सिडर करू शकता, या सेटला बी सेट कन्सिडर करू शकता, आणि हा जो काही पूर्ण फळांचा संच आहे याला तुम्ही यू सेट कन्सिडर करू शकता. आणि मग कोणता सेट कोणत्या सेटचा सबसेट आहे तुम्ही इझिली सांगू शकता. हा जो काही ए सेट कन्सिडर केला हा यू सेटचा सबसेट होईल. त्याचबरोबर हा जो काही बी सेट आहे हा बी सेट देखील या पूर्ण यू सेटचा काय होणार आहे, सबसेट होणार आहे. ओके, अशा प्रकारे सबसेटची डेफिनेशन इझिली तुम्ही डिराईव्ह करू शकता. त्यानंतर नंबरचे काही सेट आहेत पहा, तुम्ही अभ्यासलेले आहेत ऑलरेडी. हे नॅचरल नंबरचा सेट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिटल एन. कॅपिटल एन इट इज द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. त्यानंतर आय हा सेट आहे, सेट ऑफ ऑल इंटिजर्स. ओके, त्यानंतर कॅपिटल एन हा सेट आहे, तो इंटिजरचा सबसेट आहे पहा, आय या सेटचा सबसेट होणार आहे. कारण प्रत्येक नॅचरल नंबर जो आहे, म्हणजे 1 2 3 4 5 हे नॅचरल नंबरचा जो काही सेट आहे यातील प्रत्येक एलिमेंट हे इंटिजरच्या सेटमध्ये असणार आहे. इंटिजरचा सेट कोणता असतो तर -इन्फिनिटीपासून सुरू होतात नंबर, मग -5 -4 -3 -2 -1 0, त्यानंतर निगेटिव्ह नंबर झाल्यानंतर 0 घेता, आणि 0 झाल्यावर पुन्हा पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4 अँड सो ऑन इन्फिनिटीपर्यंतचे जे काही नंबर हे इंटिजरचं सेट आहे. मग नॅचरल नंबरचा जो काही सेट आहे म्हणजे 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटीपर्यंतचे जे काही नंबर आहेत या सेटमधील प्रत्येक इलिमेंट हा इंटिजरमधला इलिमेंट देखील असणार आहे. त्यामुळे नॅचरल नंबरचा हा जो काही सेट आहे तो इंटिजर या सेटचा काय होणार आहे, सबसेट होणार आहे. देअरफॉर कॅपिटल एन सेट इज द सबसेट ऑफ सेट आय बिकॉज ऑल द नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स. त्यानंतर एक एक्झाम्पल आहे पहा, पी हा सेट दिलेला आहे. इट इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट एक्स सच दॅट एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ 25. एक्स हा काय आहे 25चं स्क्वेअर रूट आहे, हा एक सेट दिलेला आहे. त्यानंतर यस हा सेट आहे. इट इज द एलिमेंट ऑफ सेट वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू आय अँड वाय इज इन बिटवीन greater than -5 and less than or greater than or equal to -5 and less than or equal to 5. ओके, अशा प्रकारे वाय सेट दिलेला आहे, वाय सेटचा सेट दिलेला आहे यस. त्यानंतर हे जे काही दोन सेट दिले होते आपल्याला ते सेट आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहूया. या सेटमध्ये कोणते एलिमेंट आणणार आहे, पी सेट आहे. कसा आहे तो, इट इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट एक्स सच दॅट एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ 25.
मग 25चं स्क्वेअर रूट असलेला कोणते नंबर आहेत, तर एक असेल 5चं स्क्वेअर रूट 25 आहे, आणि एक असेल -5 म्हणजे प्लस ऑर मायनस याचे फॅक्टर जर पाडले आपण 25चे जर फॅक्टर पाडले तर त्याला 2 रूट असणार आहे. 25चे रूट किती आहेत, 2 आहेत, एक +5 आणि एक -5. कारण -5चा जर स्क्वेअर केला तर तो देखील 25 येणार आहे, आणि +5चा स्क्वेअर जरी केला तरी तो पण किती येणार आहे, 25 येणार आहे. त्यामुळे 25चं स्क्वेअर रूट 2 पद्धतीने आपल्याला लिहिता येईल, एक असेल 5 आणि एक असेल -5. त्यामुळे पी या सेटमध्ये 2 इलिमेंट असणार आहेत, एक असेल -5 आणि दुसरा असेल 5. ओके. त्याचबरोबर सेट यस कसं लिहिता येईल, इट इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट वाय सच दॅट वाय हा इंटिजर पाहिजे, म्हणजे बिलॉंग्स टू आय आहे, आणि -5 किंवा -5पेक्षा मोठा आणि 5 किंवा 5पेक्षा लेस दॅन पाहिजे. मग कोणकोणते असेल, -5 घ्यावं लागेल आपल्याला कारण इक्वल टू पण असू शकतो. त्यानंतर -5पेक्षा मोठे इंटिजर घ्यायचे आहेत. पहा -5पेक्षा मोठे इंटिजर कोणते, -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 आणि 5पर्यंतचे घ्यायचे आहेत. पहा लेस दॅन ऑर इक्वल टू 5. त्यामुळं एवढा याचा सेट हा कॅपिटल यस सेट येईल. आणि मग यापैकी कुठला सेट हा कुठल्या सेटचा सबसेट आहे इझिली तुम्ही सांगू शकता. तर पी हा जो काही सेट आहे तो पी हा सेट यस या सेटचा काय आहे, सबसेट आहे. कारण पी या सेटमधील प्रत्येक इलिमेंट, बरोबर आहे, पी या सेटमधील प्रत्येक इलिमेंट हा यस या सेटमध्ये. ओके. अँड देअरफॉर यू कॅन से दॅट द सेट पी इज द सबसेट ऑफ सेट यस. ओके. पी इज द सबसेट ऑफ सेट यस. आता पहा सबसेटचे काही या ठिकाणी रिझल्ट पाहूयात आपण. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट जो आहे तो त्याच सेटचा सबसेट असतो. पहा एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. ए इज द सबसेट ऑफ ए दिलेला आहे. त्याचबरोबर एम टी सेट जो आहे तो एम टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो, कारण एम टी सेटमध्ये इलिमेंटच नसतात, आणि एम टी सेटमध्ये इलिमेंटच नसल्यामुळे तो कोणत्याही सेटचा सबसेट होऊ शकतो. येतं लक्षामध्ये. त्यामुळं जो एम टी सेट आहे तो कोणत्याही सेटचा सबसेट असतो. देअरफॉर एम टी सेट 5 म्हणतो आपण त्याला. 5 इज द सबसेट ऑफ एनी सेट ए. त्यानंतर ए आणि बी हे सेट जर इक्वल सेट असतील दोन, म्हणजेच इफ ए इज इक्वल टू बी, सेट ए इज इक्वल टू सेट बी असेल, तर ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. ए आणि बी हे दोन इक्वल सेट जर असतील तर ए हा बीचा सबसेट असतो, ए सबसेट ऑफ सेट बी. त्याचबरोबर बी हा देखील काय असतो, एचा सबसेट असतो, म्हणजेच बी इज सबसेट ऑफ ए. आणि त्याचा कॉन्व्हर्स देखील ट्रू असतो, म्हणजे जर ए हा बीचा सबसेट असेल आणि बी हा एचा सबसेट असेल तर ए आणि बी हे दोन सेट इक्वल असतात. इथे लक्षामध्ये अशा प्रकारे 4 रिझल्ट आहेत. त्यानंतर ए हा सेट दिलेला आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा ए हा सेट दिलेला आहे, ते ए सेटमध्ये इलिमेंट आहेत 1 2 नाही आहे, 1 3 4 7 आणि 8 एवढे इलिमेंट आहेत. देन राईट ऑल पॉसिबल सबसेट ऑफ सेट ए. म्हणजे त्यावरनं आपल्याला ए या सेटचे सर्व सबसेट लिहायचे आहेत. पहा यू हॅव टू राईट ऑल द सबसेट ऑफ सेट ए. मग कोणतेही सेट तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता, तुम्हाला चॉईस आहे कोणते सेट तयार करायचे आहेत. की असे सेट तयार करायचे आहेत तुम्हाला का ते जे काही सेट आहे ते या ए सेटचे सबसेट पाहिजे. म्हणजे त्या जे काही सेट बनवणार आहात तुम्ही त्या सेटमधील प्रत्येक इलिमेंट, पहा प्रत्येक इलिमेंट हा कशामध्ये पाहिजे, ए सेटमध्ये पाहिजे. पहा या ठिकाणी पी सेट घेऊया आपण, यामध्ये 2च इलिमेंट घेतले 1 आणि 3, आणि हे दोनही इलिमेंट हे ए सेटमध्ये आहे. पहा असा एक इलिमेंट नको आहे त्यामध्ये का तो इलिमेंट याच्यामध्ये नाही आहे, सर्वच इलिमेंट पहा ऑल इलिमेंट्स. लक्षात घ्या, ऑल शब्द खूप महत्त्वाचा आहे. ऑल द इलिमेंट्स इन सेट पी इज द इलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे पी या सेटमधील प्रत्येक इलिमेंट हा ए या सेटमध्ये पाहिजे, त्यावेळेस पी हा एचा सबसेट होईल. पहा 1 आणि 3 दोन्ही इलिमेंट यामध्ये आहेत, त्यामुळं पी हा सबसेट होईल. टी लिहू शकता तुम्ही त्यामध्ये 4 7 8 यातलेच इलिमेंट घेऊ शकता, कोणतेही घेऊ शकता तुम्ही. 4 7 आणि 8 घेतले पहा, म्हणजे हे जे काही इलिमेंट आहे टी सेटचे यातील प्रत्येक इलिमेंट हे तीनही इलिमेंट यामध्ये आहे, ए सेटमध्ये आहे, त्यामुळं टी हा देखील एचा सबसेट होईल. व्ही एक घेतला पहा 1 4 8 आहे, यातले देखील प्रत्येक एलिमेंट हा यामध्ये, त्यामुळे व्ही हा देखील याचा सबसेट होईल. यस आहे 1 4 7 8 हा देखील याचा
सबसेट होईल. देअरफॉर सेट पी सबसेट ऑफ सेट ए, सेट टी सबसेट ऑफ सेट ए, सेट व्ही सबसेट ऑफ सेट ए अँड एस इज ऑल्सो सबसेट ऑफ सेट ई. आणि अशा प्रकारे तुम्ही आणखी सुद्धा तुमच्या मनाने या ठिकाणी याचे सबसेट लिहू शकता, तुम्हाला चॉईस आहे. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पुस्तकामध्ये, तुम्ही पाहू शकता. इझी ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी स्वरूपात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एव्हरी स्टुडंट शूड ट्रेक 9 ट्रायंग्युलर शीट्स ऑफ पेपर अँड 1 प्लॅनेट. तुम्ही रीड करू शकता. पहा, इझी आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे. इझिली तुम्ही ते रीड करायचे. त्यानंतर सेट्स दिलेले आहेत पहा काही. सम सेट्स आर गिवन बिलो. ए सेट आहे, बी सेट आहे, सी डी आणि आय एवढे सेट आहे. डिस्कस अँड डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. कोणते स्टेटमेंट ट्रू आहे ते सांगायचं आपल्याला. ए इज सबसेट ऑफ सेट बी सी आणि डी. या बी सी आणि डी या सेटचा सबसेट आहे का? तर पहा, ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये आहे का? यातला प्रत्येक एलिमेंट बी मध्ये आहे का? नाही आहे. कारण पहा, -2 -4 हे जे काही ए मधले एलिमेंट आहेत ते बी मध्ये दिसत नाही आहेत तुम्हाला. त्यामुळं ए इज नॉट सबसेट ऑफ बी. त्याचबरोबर आणि त्यामुळं बीचा सबसेट नसल्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आहे ते फॉल्स येणार आहे. बरोबर आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स. त्यानंतर बी इज सबसेट ऑफ ऑल सेट्स. बी हा पूर्ण सेटचा सबसेट आहे का? म्हणजे ए सी आय आणि डी या 4 सेटचा बी हा सबसेट आहे का विचारलं. तर पहा, 1 2 3 एलिमेंट कशामध्ये दिसतात? 1 2 3 यामध्ये दिसतात, आयमध्ये दिसतात, परंतु डीमध्ये दिसत नाही आहेत, सीमध्ये दिसत नाहीत आणि एमध्ये दिसत नाही. त्यामुळं बी हा फक्त कशाचा सबसेट होईल? आय या सेटचा सबसेट होईल. बरोबर आहे. त्यामुळे हे देखील स्टेटमेंट काय होणार आहे? फॉल्स होणार. त्यानंतरचा टॉपिक आहे आपला युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? विश्वसंच. तर पहा, आपण एक जे काही एक्झाम्पल घेतले होते ना, पहा हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलं होतं पहा आपण सबसेट पाहण्यासाठी. हे एक्झाम्पल घेतलं होतं पहा. ए हा सेट घेतला होता, बरोबर आहे, आणि त्याच्या अंडर एवढे सबसेट घेतले होते त्याचे. बरोबर आहे. एवढे सबसेट आहेत त्याचे ए या सेटचे. मग ज्यावेळेस एखादा आपण सेटचं कन्सिडरेशन करतो, वेगवेगळ्या सेटचं ज्यावेळेस कन्सिडरेशन करतो, त्यावेळेस पूर्ण जो काही विश्वसंच असतो, म्हणजे प्रत्येक सेट जो आहे, प्रत्येक सेटमधले जे काही एलिमेंट आहे, तर ते सर्व एलिमेंट ज्या सेटमध्ये कंटेंट्स असतात, बरोबर आहे, ज्या सेटमध्ये कंटेंट असतात त्या सेटला काय म्हणायचं आहे? युनिव्हर्सल सेट म्हणायचं आहे. मग पहा या ठिकाणी डेफिनेशन कशा पद्धतीने करता येईल युनिव्हर्सल सेट. थिंक ऑफ बिगर सेट. जो काही मोठ्यात मोठा सेट आहे, विच विल अकोमुलेट ऑल द गिवन सेट अंडर कन्सिडरेशन विच इज इन जनरल नोन ॲज युनिव्हर्सल सेट. मग या ठिकाणी जो मोठ्यात मोठा सेट असेल का, जो आपण अंडर कन्सिडरेशन घेतो, म्हणजे एखाद्या ठराविक सेटचा आपण कन्सिडरेशन केलं, एकत्रित या ठिकाणी विचार जर केला वेगवेगळ्या सेटचा, तर त्या सेटमधला सर्वात मोठा सेट जो असेल का, ज्या सेटमधले इलिमेंट हे सर्वच सेटमध्ये तुम्हाला दिसतात, तर अशा सेटला काय म्हणायचं आहे? युनिव्हर्सल सेट असं म्हणायचं आहे. पहा या ठिकाणी, सो दॅट द सेट्स अंडर कन्सिडरेशन आर द सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. म्हणजे अशा वेळेस काय होतंय का, जे काही सेट्स आहेत अंडर कन्सिडरेशन, ते अंडर कन्सिडरेशन सेट्स हे युनिव्हर्सल सेटचं सबसेट असणार आहे. बरोबर आहे. दिस ऑल द सेट्स आर अंडर कन्सिडरेशन आर द सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटचे ते सबसेट असतात. बरोबर आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला लक्षात येते काही जे काही सर्व कन्सिडरेशन आपण केलं सर्व सेटचं, यामधला हा जो काही सेट आहे ए, या ए या सेटचे सर्व सबसेट आहेत पहा. बरोबर आहे. त्यामुळं जे सेट त्या सेटचा सबसेट असतो, तर तो जो काही सेट असतो त्याला युनिव्हर्सल सेट म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ए हा जो काही सेट आहे का, ज्या सेटचे इतर सर्व सेट हे सबसेट आहेत, तर त्या सेटला काय म्हणायचं आहे? युनिव्हर्सल सेट म्हणायचं आहे. त्यामुळे इथं ए हा सेट आहे तो युनिव्हर्सल सेट आहे. ओके. पहा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज वी वॉन्ट टू स्टडी द स्टुडंट इन द 9th class who frequently remain absent. Then we have to think
of all the students of 9th class who are in our school. So all the students in our school or the students of all our division of class 9th in the school is the universal set. म्हणजे या ठिकाणी युनिव्हर्सल सेट कन्सिडर करायचा असेल, वेगवेगळे सेट जर कन्सिडर केले की ज्या सेटमध्ये सतत गैरहजर असणारे जे ॲबसेंट असणारे मुलं आहेत, ते ॲबसेंट असणाऱ्या मुलांचा आपण एक सेट केला. 9th क्लास जो आहे इयत्ता 9वीच्या वर्गाचा पूर्ण सेट केला, तर तो एक सेट आपण विचारात घेतला. त्यानंतर डिव्हिजन वाईज केला आपण. डिव्हिजन आहे ABCDE डिव्हिजन वाईजचा सेट जर आपण वेगळा केला, वेगवेगळे सेट केले, त्याचबरोबर एका शाळेतल्या पूर्ण विद्यार्थ्यांचा जर संच केला, तर त्यामध्ये हे सर्व कन्सिडरेशन जर केलं, तर यामध्ये सर्वात मोठा सेट कोणता होणार आहे का ज्या सेटचे इतर सर्व सबसेट होणार आहेत. तर कोणता सेट होईल, तर ऑल द स्टुडंट्स इन द क्लास, ऑल द स्टुडंट्स इन आवर स्कूल, ऑल द स्टुडंट्स इन आवर स्कूल, शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचा जो काही संच आहे तो संच आपला युनिव्हर्सल सेट होणार आहे. अशा प्रकारे युनिव्हर्सल सेट तुम्ही डिफाईन करू शकता. आणखी एक्झाम्पल आहे पहा. अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम द स्कूल. हिअर ऑल द स्टुडंट्स ऑफ द स्कूल हू प्ले क्रिकेट इज द युनिव्हर्सल सेट. अ टीम ऑफ 15 क्रिकेट प्लेयर्स इज सबसेट ऑफ दॅट युनिव्हर्सल सेट. म्हणजे ऑल स्टुडंट्स इन आवर स्कूल हू प्ले क्रिकेट, म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या सर्व मुलांचा संच आहे स्कूलमधला आणि सर्वच मुलं क्रिकेट खेळतात. त्यापैकी आपल्याला 15 स्टुडंट सिलेक्ट करायचं. मग त्याचा आपण वेगळा सेट जर घेतला, टीम केली 15 स्टुडंटची, टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स, तर तो जो काही आहे तो त्या सेटचा सबसेट होणार आहे. म्हणजे ऑल स्टुडंट्स हू कॅन प्ले क्रिकेट याचा सबसेट होणार आहे. त्यामुळं ऑल द स्टुडंट्स, सेट ऑफ ऑल द स्टुडंट्स हू कॅन प्ले द क्रिकेट हा युनिव्हर्सल सेट होणार आहे या सेटसाठी. जनरली ते युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. युनिव्हर्सल सेट जो आहे त्यासाठी इंग्लिश लेटर यू हे वापरतात. जनरली युनिव्हर्सल सेटसाठी यू हे सेटसाठी नोटेशन वापरतात. यू इज द युनिव्हर्सल सेट. वेन डायग्रामने शक्यतो रेक्टँगल दाखवतात, कारण स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन आहे. रेक्टँगलने शक्यतो युनिव्हर्सल सेट दाखवला जातो. नंतर कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. सेटचं कॉम्प्लिमेंट आपण पाहूया. तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय पहा. सपोज यू इज द युनिव्हर्सल सेट अँड इफ बी इज सबसेट ऑफ यू. बी हा काय आहे, यूचा सबसेट आहे. यू म्हणजे काय माहीत आहे. यू म्हटल्यानंतर तुमच्या लगे लक्षात येईल. आता यू म्हणजे काय असतो, युनिव्हर्सल सेट आहे आणि बी हा त्या युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे एक, बरोबर आहे. देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू, सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू विच आर ऑल्सो एलिमेंट in set B is called the complement of set B, is denoted by B complement. सेटचा कॉम्प्लिमेंट पाहायचा आहे आपल्याला, तर कॉम्प्लिमेंट या पद्धतीने नोट करतात. बी सेट आहे सपोज आणि बीचा कॉम्प्लिमेंट म्हणजे या ठिकाणी बीच्या वरती या ठिकाणी डॅश देतात, म्हणजे याला काय म्हणतात, बी कॉम्प्लिमेंट म्हणतात. किंवा बीच्या डोक्यावरती सी लिहितात पहा, बी कॉम्प्लिमेंट असं देखील लिहितात या पद्धतीने किंवा या पद्धतीने. बी कॉम्प्लिमेंट, दिस इज द कॉम्प्लिमेंट सेट. एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट कसा आहे तो पहा. यू हा सबसेट, यू हा युनिव्हर्सल सेट असेल आणि बी हा त्याचा सबसेट असेल, तर सेट ऑफ इलेमेंट इन सेट यू विच आर नॉट इन सेट बी, म्हणजे अशा इलेमेंटचा सेट असतो कॉम्प्लिमेंट सेट की जे इलेमेंट यूमध्ये आहेत, जे इलेमेंट काय आहेत यूमध्ये आहेत परंतु बीमध्ये नाही आहेत, बरोबर आहे. इट इज द सेट ऑफ इलेमेंट विच आर इन युनिव्हर्सल सेट यू बट नॉट इन द सेट बी. दॅट सेट इज कॉल्ड ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. ओके, पहा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल वेन डायग्रामच्या साईने लगेच चित्र क्लिअर होतं आहे पहा. युनिव्हर्सल सेट आहे, सपोज यू आहे, रेक्टँगल जो आहे त्या रेक्टँगल या क्लोज फिगरमध्ये युनिव्हर्सल सेट दिलेला यू, त्यामध्ये सर्व इलिमेंट आहेत पहा. 1 आहे, 3, 5, 7, 9, 10, 6, 4, 2, 8 हे सर्व इलिमेंट युनिव्हर्सल सेटमध्ये. आणि त्याच्या आतमध्ये ए हा सेट आहे पहा. ते ए सेटमध्ये कॉमन इलिमेंट आहेत पहा, ते जे आहेत ना 2, 4, 6, 8, 10 आहेत ना, हे एमध्ये देखील आहेत आणि युनिव्हर्सल सेटमध्ये पण आहेत. त्यामुळं एमधील प्रत्येक एलिमेंट हा यूमध्ये देखील आहे, त्यामुळं ए हा यूचा सबसेट आहे, बरोबर आहे. मग आता कॉम्प्लिमेंट सेट कोणता राहणार आहे पहा. कॉम्प्लिमेंट ए या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट कसा होणार आहे, तर कॉम्प्लिमेंट सेट जर पाहायचा असेल तर असे इलिमेंट घ्यायचे आहेत का ते ए व्यतिरिक्त जे काही इलिमेंट राहतात
बरोबर आहे. ए या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय, ए या सेटमधील सोडून उरलेले जे काही राहिलेले इलिमेंट आहेत, कशातले, युनिव्हर्सल सेटमधले जे काही उर्वरित इलिमेंट आहेत त्याचा जो काही सेट आहे याला कॉम्प्लिमेंट सेट असं म्हणतात. मग पहा या ठिकाणी ए या सेट जो आहे युनिव्हर्सल सेटमध्ये एवढे एलिमेंट आहेत, ए हा सेट आहे, यामध्ये 2 4 6 8 आणि 10 आहे. आणि मग ए या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट कोणता राहणार आहे, तर ए हे जे काही एवढे एलिमेंट आहेत एचे, हे सोडून राहिलेले कोणते एलिमेंट आहेत यू मधले, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आणि 9 आहे. एवढे एलिमेंट ए या सेट व्यतिरिक्त आहेत यू मधले. द एलिमेंट्स विच आर इन सेट यू बट नॉट इन सेट ए, दॅट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे ए व्यतिरिक्त युनिव्हर्सल सेटमध्ये राहिलेले काही एलिमेंट हे ए कॉम्प्लिमेंट सेट. म्हणजे थोडक्यामध्ये एचे हे जे काही एलिमेंट आहेत एवढे एलिमेंट याच्यातून कट करायचे. युनिव्हर्सल सेट जो आहे ना, या युनिव्हर्सल सेटमधून ए मधले एलिमेंट एवढे कट करायचे. म्हणजे 2 4 6 8 10 एवढे नंबर आहेत नाही, कट करायचे याच्यातून. आणि एवढे याच्यातून कट केले युनिव्हर्सल सेटमधले, तर कट केल्यानंतर जे काही उर्वरित एलिमेंट आहेत त्या उर्वरित एलिमेंटचा जो काही सेट आहे तो कॉम्प्लिमेंट असतो त्याचा, ए या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट. ओके. आणखी एक एक्झाम्पल आहे पहा. यू सेट दिलेला आहे, त्यामध्ये एलिमेंट आहेत 1 आहे, 19 18 3 9 11 आणि 13. हे देखील यू या सेटमध्ये टोटल रेक्टँग्युलर युनिव्हर्सल सेटमधले एलिमेंट आहेत पहा. एवढे एलिमेंट दिलेले त्यात. त्यापैकी बी हा सेट आहे त्यामध्येच का तो यूचा सबसेट आहे, कारण हे एलिमेंट याच्यामध्ये देखील आहेत पहा. कोणते आहेत ते, कॉमन एलिमेंट दोन्हीमध्ये कॉमन आहेत पहा. 3 9 11 आणि 13. जसे याच्यात कॉमन होते ना 2 4 6 8 10, हे एलिमेंट दोन्हीमध्ये पण होते कॉमन इथं. तसेच या पद्धतीने 3 9 11 आणि 13 हे जे काही एलिमेंट आहेत ते यामध्ये पण आहे आणि यामध्ये पण आहे, कॉमन आहे बी सेट बी. त्यामुळे बी सबसेट ऑफ सेट यू आहे. आणि मग बी या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट काय असणार आहे, तर बी या सेटचा कॉम्प्लिमेंट सेटमध्ये कोणते एलिमेंट राहणार आहे, तर बी सोडून राहिलेले एलिमेंट कोणते राहिलेले आहेत मग यू मधले उर्वरित एलिमेंट, द एलिमेंट्स विच आर सेट इन द एलिमेंट्स विच आर इन सेट यू बट नॉट इन सेट बी. कोणते आहेत ते, 1 18 आणि 19 उरलेले एलिमेंट आहेत. दॅट इज द बी कॉम्प्लिमेंट. आता पहा, बी कॉम्प्लिमेंट केलं आणि त्याचा पुन्हा जर कॉम्प्लिमेंट केला, म्हणजे बी कॉम्प्लिमेंट घेतलं आणि त्याचं सोडून परत बी कॉम्प्लिमेंट सोडून राहिलेले कोणते राहणार आहेत, तर ते पुन्हा बी मधलेच राहणार आहेत. म्हणजे बी कॉम्प्लिमेंट केला सेट आणि या सेटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेतला आपण, म्हणजे पुन्हा आता बी कॉम्प्लिमेंट आणि याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट, म्हणजे 1 18 आणि 19 याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट जर केला, तर हे सोडून परत उरलेले कोणते राहणार आहेत यू मधले, तर ते हे राहणार आहेत बीतले हे. बरोबर आहे. त्यामुळं एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट केला आणि पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट केला तर तो ओरिजिनल सेट मिळतो पहा आपल्याला. म्हणजे बी कॉम्प्लिमेंट अँड अगेन इट्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू दॅट ओरिजिनल सेट बी. त्यामुळे आपल्याला स्टेटमेंट मिळेल पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इट्स सेल्फ. म्हणजे एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट जर केला आपण तर त्या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट हा तोच सेट असतो पहा. ओके. बी कॉम्प्लिमेंट अँड इट्स कॉम्प्लिमेंट इज अगेन दॅट सेट. प्रॉपर्टी आहे पहा काही, नो एलिमेंट आर कॉमन इन सेट ए अँड ए कॉम्प्लिमेंट. एक सेट आणि त्या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉमन एलिमेंट नसतो. देर इज नो कॉमन एलिमेंट इन सेट ए अँड ए कॉम्प्लिमेंट. त्याचबरोबर ए सबसेट ऑफ यू, ए हा यूचा सबसेट असणार आहे. त्याचबरोबर ए कॉम्प्लिमेंट हा देखील यूचा सबसेट असणार आहे. म्हणजे युनिव्हर्सल सेट जो आहे त्या युनिव्हर्सल सेटचे दोन्ही सेट जे आहेत ए आणि ए कॉम्प्लिमेंट दोनही सेट हे युनिव्हर्सल सेटचे सबसेट असतात. ए सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट, कारण कोणताही सेट हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतोच. त्यामुळं ए सबसेट ऑफ यू आणि त्याचा कॉम्प्लिमेंट सेट तो देखील युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो. बरोबर आहे. त्यानंतर थर्ड आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू. म्हणजे युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट सेट हा एम्प्टी सेट असतो. कारण युनिव्हर्सल सेट आपण विचारात घेतलं तर त्यामध्ये सर्व एलिमेंट असतात आणि मग ते सर्व एलिमेंट सोडून उर्वरित एलिमेंट राहिलेले, बरोबर आहे, सर्व एलिमेंट सोडून उर्वरित एलिमेंट जे राहतात त्याचा सेट म्हणजे कॉम्प्लिमेंट सेट असतो. मग उर्वरित एलिमेंट कोणते राहणार आहेत, युनिव्हर्सल सेटमध्ये सर्वच एलिमेंट असतात आणि सर्व एलिमेंट जर आपण कट केले तर कोणते राहतात, काहीच नाही राहणार. त्यामुळे तो एम्प्टी सेट राहील. त्यामुळे युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट जर घेतला आपण तर तो एम्प्टी सेट मिळतो. बरोबर आहे. त्याचबरोबर एम्प्टी सेटचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर काय मिळणार आहे, आता एम्प्टी सेटमध्ये कोणताच एलिमेंट नसतो, रिक्त संच असतो तो. मग आता त्याच्यामध्ये एलिमेंटच नाही आहे आणि ते एलिमेंट जर कट केले युनिव्हर्सल सेटमधून तर टोटल यू राहणार आहे तुमचा.
त्यामुळं एम टी सेटचा कॉम्प्लिमेंट हा युनिव्हर्सल सेट असतो आणि युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट हा एम टी सेट असतो. दिस इज ऑल द रिझल्ट. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहूया. हे जे काही सॉल्व एक्झाम्पल घेतलेत ना आपण आत्ता, डेफिनेशन वगैरे, हे सर्व तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं. ओके, वी शुड स्टॉप हिअर.